परितोष, काय झालं रे? तू टेन्शन मध्ये आहेस का कुठल्या? काय बोल माझ्याशी. अगं आत्या, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय ग. काय झालंय? बोल माझ्याशी. मला कॅश आणायची होती, कारण उद्या माझं रेल्वे मिनिस्टर बरोबर एक मोठं डील फायनल होणार होतं. मी मुंबईची रक्तवाहिनी विकत घेणार होतो. वाहिनी म्हणजे चॅनल, एखादं चॅनल विकत घेणार होतास तू, बरोबर ना? त्या मुंबईची रक्तवाहिनी म्हणजे इथली लोकल. मी उद्या ती सगळी लोकल सिस्टीमच विकत घेणार होतो. पण प्रॉब्लेम हा झाला की माझ्याकडे एकसारख्या दिसणाऱ्या 2 बॅग्स आहेत. एकात कपडे भरले होते आणि एकात पैसे ठेवले होते. तर नेमकी पैशाची बॅग आणण्याऐवजी मी कपड्यांची बॅग घेऊन आलो. सगळा घोळ झाला. खूप महत्वाचं डील आहे. एकतर मला इकडचं एअरपोर्ट विकत घ्यायचं होतं, पण मला इथे यायला उशीर झाला तर ते दुसऱ्या कोणीतरी घेऊन टाकलं. काय करू काही कळत नाहीये. आणि एवढी मोठी रक्कम मी आता तातडीने आणू कुठून? मला सांग, रेल्वे अशी विकत घेता येते का? अगं आत्या, पैसे असतील ना तर तू जगात काहीही विकत घेऊ शकतेस. नाही तसं फंडिंगची आपल्याला काही कमी नाही ग. आपल्या हाताखाली भरपूर लोक काम करतात. असं बिझनेस एवढा ग्रो होईल ना, सगळं जग बघत बसेल. परितोष, ऐक ना, मी काय म्हणते, आता तू मोठा बिझनेसमॅन झालायस है ना, मग तुला बिझनेस पार्टनर्स तर लागतच असतील. मग तुझ्या बिझनेससाठी तू मला पार्टनर करशील का? तुला नाही म्हणजे प्रत्येक बिझनेसमॅनला पार्टनर्स लागतच असतात ना. नाही, पण कसं आहे ना आत्या, पार्टनर होण्यासाठी आधी पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात. आणि मला तुझ्याकडनं पैसे घ्यायचे नाहीये. मी बघीन काहीतरी. ऐक ना, हरकत नाही, ठीक आहे. म्हणजे मला मान्य आहे, मी तुला आता कॅश नाही देऊ शकणार, पण माझ्याकडे काही दागिने आहेत. बहिणींनी माझ्याकडे सांभाळून ठेवायला म्हणून दिलेत. ते दागिने मी तुला देऊ शकते. ते दागिने घे आणि आता तुझी जी नीड आहे ना, ती मॅनेज कर. थँक्यू सो मच आत्या. मी तुझे आभार खरंच कसे मानू मला कळत नाही. नाही, तू मला या प्रॉब्लेम मधून बाहेर काढलंस ना, मी तुला प्रॉमिस करतो, पुढच्या 8 दिवसात तुझे सगळे दागिने तुला परत करीन आणि आपल्या पार्टनरशिपचं डील फायनल. फायनल. येस. तू ना आता शांत झोप. हा. मी तुला उद्या सकाळी सगळे दागिने आणून देते, चालेल. है ना? येस. ऐक, डीलचं. फायनल फायनल, तू काळजीच करू नको. ओके, चालेल. थँक्यू. बाय. गुड नाईट. गुड नाईट. हा, सुटलो बाबा. बा, माझं पोट भरले, आता वैजूला चारा देऊन येतो. आता जास्त काम करू नको हा. आराम करा. झालं रे बा. सुमन, काल काय झालं माहितीये का? अहिल्या मॅडमनी आपल्या पारूला जवळ घेऊन सांगितलं की ती त्यांचीच आहे म्हणून. एका ड्रायव्हरच्या, एका नोकराच्या मुलीला सून करून घेणार आहेत त्या. तसा शब्द दिलाय त्यांनी मला. तू बघशील, लय मोठं लग्न होणार आहे. पारू, मी तुला काही बाई बोललो, त्याच्याबद्दल ना मला माफ कर. बा, काय आहे की मी काय करणार ना दुसरं. त्या वक्ताला मला जे वाटलं ते मी केलं. बा, तू पुन्हा पुन्हा तेच उगाळू नकोस. नाही, हे बघ, झालं गेलं आपण विसरून जाऊ.
आणि आता छान राहू. मी तुला ना हिनवण्यासाठी असं मालकीनबाई असं म्हणायचो, पण आता तू खरंच माझी मालकीनबाई होणार आणि मी तुझ्या गाडीवर ड्रायव्हर. हा, तू बी ना, रडू नकोस. मामा आत येऊ? या ना या बसा बसा. आदित्य बाबा बसा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आदित्य बाबा, तुम्ही तर माझा अंदाजच खोटा ठरवलो. तुमच्या समोर मी हरलो याचं मला समाधान आहे. मला माफ करा. मी तुम्हाला फार वाईट साईड बोललो, तुमच्याशी वाईट वागलो. पण तुम्ही केवढं मोठं धाडस केलं. नाही, मला कौतुक आहे तुमचं. तुम्ही माझ्या पारूचा स्वीकार केलात. मला आणखी काय पाहिजे? आता मला मरण आलं ना तरी चालणार आहे. बा, काय चाललंय रे तुझं? चांगलं झालं असताना सुद्धा तू वाईट का बोलतोस? काय नाही ग. मामा, मला जरा पारू सोबत बोलायचं होतं. तुमची परवानगी असेल तर मी प्लीज तिला. अहो, परवानगी कसली मागताय? अहो, तुमची बायको आहे आता, ती किर्लोस्करांच्या होणाऱ्या सुनबाई आहेत. आता माझ्या परवानगीची काही गरज नाही. वय बा, आलेच हा? अगदी लक्ष्मीनारायणासारखा जोडा दिसतो. बस. हे बघ, मला सांग, हे एवढे दागिने पुरतील ना? मला नाही वाटत ह्या दागिन्यांचा फार काही उपयोग होईल. सॉरी, पण जरा ओल्ड फॅशन नाही वाटत का? हळू बोल रे. आणि ऐक, हे ओल्ड फॅशन नाही आहेत, याला अँटिक ज्वेलरी म्हणतात. म्हणजे रेग्युलर दागिने असतात बघ, त्याच्यापेक्षा पण महाग असतात. आता अहिल्या वहिनींनी मला सांगितलं, दामिनी हे नीट सांभाळून कपाटात ठेव. पण काय आहे, हे मी तुझ्यासाठी घेऊन आली. ए नको आत्या, हे एवढे अँटिक दागिने असतील ना तर उगाच नको. मी दुसरं काहीतरी बघतो. ही संधी गेली तर मला परत परितोषची बिझनेस पार्टनर लवकर होताच येणार नाही. तिकडे कोण आहे? तू सारखं असं तिकडे का बघत असतेस? मी तिकडे येऊन बसू? नाही, मी तुझ्याशीच बोलत होते. फक्त इथे बघून विचार करत होते. काय आहे ना परितोष, माझे विचार ना खूप मोठे असतात. आता पण एक मोठा विचार केलाय मी. ऐक, मला सांग, आपण दागिने का ठेवतो घरात? नाही, तो एक उपयोग आहेच की आपल्याला छान मिरवता येतं. पण आम्ही का ठेवलेत माहितीये? एखादा वाईट प्रसंग आला, एखादी अडचण आली तर आपल्या कामी येतील हे दागिने. आणि तसं पण आता वहिनीने मला सांगितलं ना, कपाटात ठेव. मग कपाटाची पावडर पडली, त्याची चमक गेली, मग कुणाला समजणारच नाही हे अँटिक आहे, है ना? त्यापेक्षा तुझ्या कामी येतील. आणि वहिनींना सुद्धा आनंदच होईल, तुला उपयोगी पडले म्हणून हे दागिने. शुअर? 100%? 100%. आत्या पार्टनर, एक मिनिट. ही घे तुझ्या नवीन ऑफिसची चावी. आजपासून आपली पार्टनरशिप सुरू. आता मला या मुंबईवर राज्य करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. आत्ताच्या आत्ता हे बॅगेत भरतो आणि लोकल विकत घेऊन येतो. आता शोभतीये ना मी बिझनेस विमेन, दामिनी मोहन किर्लोस्कर. काय म्हणते? शेवटी धाडस झालंच माझ्या धनींचं. देवी आईंसमोर मनातलं समद बोलायचं. काय हो धनी, तुम्हाला माझ्यापासून लांब राहवतच नाही का?
मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोल. मला आधी सांग, तुम्ही देवी यांना कसं काय तयार केलं? म्हणजे तुम्ही त्यांना नेमकं असं काय सांगितलं की त्या तयार झाल्या? सांगा की. ऍक्च्युली आईला खरं काय माहितीच नाही. काय? प्रीतम सर, देवी आईंना काहीच माहित नाही म्हणजे? म्हणजे देवी आई काल समद्यांसमोर जे काय बी बोलल्या ते ऍक्च्युली तो आमचा प्लॅन होता आणि दादानी तेच केलं जे मी त्याला सांगितलं. तुझ्यासोबत आयुष्यभर चालायची स्वप्न बघितली, तुला वचन दिलं, 2 पावलं सुद्धा चालू सॉरी यार, सॉरी. दादा, अरे यार, तू इतक्यात हार मानणार आहेस का? अरे तुझं प्रेम आहे ना पारूवर, मग प्रेमात इतक्या लवकर हार नाही मानत. तुझं तर पारूवर तेव्हापासून प्रेम आहे जेव्हा तुला माहितीही नव्हतं की ते डोळे पारूच आहेत. आणि आता फायनली जेव्हा तुला तुझं प्रेम मिळतंय तेव्हा अशी हार मानतोयस? अरे मग काय करू यार? इकडे मामाने मला 2 दिवस दिलेत. 2 दिवसात आईला सगळं क्लिअरली कसं समजू? आणि तुला वाटतं आईला सांगितल्यावर आई ते ऐकून घेईल? ब्रो, तू ओळखतोस ना आईला? मला सांग, आई पारूचा स्वीकार करेल का? त्या पुढच्या गोष्टी आहेत ना दादा. सध्या आपल्याला पारूला थांबवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आईशी बोलावं लागणार आहे. मग का? हे बघ, आईशी काय आणि कसं बोलायचं ते मी बघतो. तू फक्त चल. म्हणजे चल रे, चल 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 चल. पारू आणि मारुती मामाचं जाणं आपल्या कोणालाच पटलेलं नाही. सगळ्यांनाच खूप त्रास होतो. काय करणार, आपला पण नाईलाज आहे. पण मारुतीच्या वागण्याचं खरंच आश्चर्य वाटतंय मला. इतकी वर्ष तो आपल्याकडे आहे, त्याला काही प्रॉब्लेम आला तर तो आपल्याला सांगतो, आपली मदतही घेतो. पण यावेळेला काहीच बोलला नाहीये तो. मला कळत नाहीये एवढं मोठं काय झालंय की त्याला एवढा मोठा निर्णय घ्यावा लागलाय. मला माहितीये काय झालंय ते. आई, मला माहितीये मारुती मामा का सोडून गेले. आई, तुला आठवतंय पारूला विषबाधा झाली होती? ती का झाली होती असं वाटतंय तुला? कारण मारुती मामाने तिला विष दिलं होतं. काय? प्रीतम, काय बोलतोयस तू? आई, मला माहिती आहे की हे खूप वियर्ड साऊंड होतंय. मी पण असा शॉक झालो होतो. पण आता तुला माहिती आहे ना की मारुती मामा, हे घर, त्याचा जॉब, याला घेऊन किती पॉझिटिव्ह आहे. आणि पारू आणि दादाच्या फ्रेंडशिप बद्दल पण तुला माहिती आहे. पण काय आहे ना, मारुती मामा थोडा जुन्या विचारांचा आहे. म्हणजे गरीब, श्रीमंत, मालक, नोकर असे विचार करतो तो अजूनही. पारू किती इनोसंट आहे. म्हणजे तिचा आपल्या घरातला वावर पण किती मोकळा होता ना. त्यामुळे मारुती मामाने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या आणि दादाच्या फ्रेंडशिपमुळे पारूच्या कॅरेक्टरवर कोणी डाऊट घेऊ नये या एका कारणामुळे त्यांनी पारूला विष देऊन टाकलं. असा विचार केला मारुतीने? म्हणजे पारू ह्या घराचा भाग झाली, अगदी सहज मिसळली या घरात. आदित्याची तिची मैत्री, तुझी तिची मैत्री, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि पारूने कधी तिची मर्यादा सोडली नाही आणि आदित्यावर तर आपले संस्कार आहेत. त्यामुळे आदित्य आणि पारूच्या मैत्रीवर मला कधीच संशय नव्हता.
फक्त त्यांच्या मैत्रीमुळे तिच्या लग्नात काही विघ्न येऊ नये एवढंच वाटत होतं. हा, हे पण एक रिझन होतं ना, पारूचं लग्न. म्हणजे म्हणजे आता तू मारुती मामाला प्रॉमिस केलं होतंस की तू पारूचं लग्न लावून देशील, राईट? पण काही कारणामुळे त्यात डिले होत होता. मारुती मामाला असं वाटलं असेल की तू ते विसरलीस आणि ह्या कारणामुळे पण तो घर सोडून गेला असेल ना. अरे पण एकदा मारुतीला एकदा माझ्याशी येऊन बोलावं असं नाही वाटलं? आई, तुला माहिती आहे ना मारुती मामा कसा आहे, तो असा जनरली नाही बोलणार. आणि म्हणजे ठीक आहे, जे झालं ते झालं, पण आता त्यांना आपण परत आणायला हवं ना, आणि ते तूच करू शकतेस. हो म्हणजे मला फक्त एवढंच सांगायचंय की तुला दादा आणि पारू यांच्या रिलेशनशिपचा काहीच प्रॉब्लेम नाही, तरच मारुती मामा कन्व्हिन्स होईल का. आदित्य, एक काम कर, आत्ताच्या आत्ता पारू मारुतीला घेऊन ये इकडे. आई, खरंच? हो, घेऊन ये. नक्की? नक्की जा, लगेच जा. चल 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 चल. कान एवढ्याशा गोष्टीवरनं मारुतीने घर सोडायचा निर्णय घेतला होता. तुला कळतंय ना आपण आता काय केलंय? काय केलं? आपण आईला मॅनिप्युलेट केलंय. एक वेगळं चित्र उभं केलंय तिच्या समोर. ही फसवणूक नाहीये का? अरे दादा, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. आणि मला सांग, आपली प्रायोरिटी काय आहे आता? पारूला परत घरी आणणं ही प्रायोरिटी आहे ना. आपण जे काही केलं ना, त्याने आपण फक्त थोडासा टाइम बाय केलाय. तू योग्य वेळ बघ आणि काय ते खरं सांगून टाक ना. ते मला सांग, तुला पारू तुझ्या आयुष्यात हवी आहे की नकोय? हो. अरे मग जा ना, तिला घेऊन ये. जा 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 जा. काय केलं तुम्ही समद्यांनी हे? तुम्हाला कळतंय का? तुम्ही फसवलंय देवी आईंना. तुम्हाला चांगलंच माहित आहे देवी आईंना खोटं अजिबात चालत नाही, तरी मी तुम्ही हेच केलं. तुम्ही विचार केला? तुम्ही विचार केला का की हे समजा देवी आईंना कळलं तर काय करतील त्या? माझ्या बाला जर कळलं की तुम्ही त्याला खोटं सांगून आम्हाला इकडं परत घेऊन आलात तर तो काय करेल नाही माहिती मला. पारू प्लीज पॅनिक होऊ नको. अगं पारू, पण प्रीतम सर, तुम्ही तर काही बोलूच नका. तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. हे बघा, खोट्याच्या जीवावर कुठलं बी नातं टिकत नाही.